नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. इकडे आलेले आता ट्रायपॉड घ्यायला. भरपूर कामं होते आणि अजून भरपूर कामं करायचे पण आहेत मला. तर चला ट्रायपॉड घेते. इथे बघा काल कढीपत्ता दिलेला ना गावावरून त्यांनी. मी म्हटले थोडंसं असं पंख्याच्या हवेने हे सुकून जा. मग सगळे पानं वेगळे वेगळे करून घेणार मी याचे, कारण हे सगळं गळून जातं ना. फ्रीजमध्ये असं ठेवलं ना या काड्यांचे सगळे पानं गळून जातं, काळा पडतो. थोड्या हवेशीर असं होऊन मग मी याचं सगळं काढून घेणार. आणि हा गवती चहा काल तिथं थोडं त्यांनी उन्हात ठेवलेला आमचं चहा पाणी होईपर्यंत. पण म्हटलं आता पुन्हा थोडा हवेशीर राहू दे, मग पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवणार. तर ट्रायपॉड घेते आणि लागते कामाला. दीदी आज पण गेलीत लवकर. तर ह्याचं दरवाजा लावला, असं वाटलं कोण आलेत. त्या समोरच्या सासूबाई माझ्या. आता इथे भरपूर काम आवरून घेतले. अजून मशीन होती, 7 मिनिटावर मशीन आहे म्हणून म्हटले तोपर्यंत इकडे थोडीशी सुरुवात करावं आणि इकडे भाजी वगैरे टाकून मग कपडे सुकायला टाकायला जाईल. दीदी नाही सकाळी लवकर गेलीत. आता काय दीदी थोडेच दिवस घरी आहे आणि पुन्हा ती जॉईन होणार आहे. मग तर म्हणून आता पुन्हा माझ्यावरच कामं, भाभी वगैरे पुन्हा माझ्याच कामं येणार आहेत. तर इकडे मी डाळ भाताचा कुकर लावून ठेवला आहे. दूध गरम केलेलं सकाळचं, तर थोडंसं इथं ठेवलं आहे, नंतर फ्रीजमध्ये ठेवेल. आणि चांगलं गरम पाणी करून आणि 1 चमचा मीठ घालून मी फ्लॉवर गरम पाणी टाकून ठेवली. पीठ आपलं भिजवून ठेवलं आहे. आणि इथे मला तळायचे पापड. काल त्यांनी मला पापड दिले ताईंनो. आता तुम्हाला फक्त मी ते दाखवू शकते, पण खायला एवढे भारी आहेत ना, तुम्हाला दाखवते मी तळून. इथं भाजी जी बनवायची त्यासाठी चॉपरला कांदा कापून ठेवला आहे. पण हे पापड बघा, गावी ना असे कधी पण बोलायचे, एवढे एकदम पिवळे धमक पापड झाले तर छान. इतके ठिसूर झालेत, एकदम खुसखुशी. तुम्हाला सांगते विकतच्या पापडाच्या तोंडात मारीला असेल एवढे भारी झालेत ना. काल तिथं चटणी वगैरे खाल्ली ना मी. गावी काय करता माहिती, लग्नाच्या वेळेला खुरासणीची चटणी म्हणजे जे कारळ म्हणतात ते, आणि कुरडाई वगैरे तळून त्याची आणि पापड वगैरे चुरून अशी चटणी बनवलेली असते. एवढी भारी लागते ती, छान लागते अशी उन्हाळ्या दिवशी इथे सगळं खायला. तर मी आता तुम्हाला पापड तळून दाखवते. तेल गरम झालं, मी गॅस कमी केलेला. बाकीचे पण दुसरे मी पापड तळायचे आहेत मला. एवढे सांभाळून आणले आणि नाचणीचे पापड इथं माझ्याकडून तुटले. इथून तिथून गाडीत प्रवासात काहीच झालं नाही. याला असा सुगंध छान, जो असं गावी मसाला घालतात ना कुटून, एकदम कुटून मसाला घातलेला असतो. याच्यामध्ये खडे मसाले जे असतात ना ते, पापड खार वगैरे भरपूर काय काय असं, काळी मिरी, मस्त एकदम छान असा सुगंध येतोय. थोडं थंड करून तुम्हाला मी तोडून दाखवते. किती गोल गरगरीत एकसारखे पापड आहेत बघा. हे वाकडे तिकडे जरा तरी. चला मी थोडेसे तळून घेते, जरा थंड करून तुम्हाला मी दाखवते. तरी बघा सगळे पापड मी तळून घेतले. काल माझ्याकडून काही तुकडे झालेले नाचणीच्या पापडांचे. मी अशी पिशवीला पाट टेकून बसले घरी आल्यानंतर. इथून तिथून व्यवस्थित आणले ते सगळे मी असे तळे. आणि हे तांदळाचे वगैरे पापड, हे पण एकदम ठिसूर आहे. तुम्हाला दाखवते. एवढे भारी लागतात ना खायला. आणि तांदळाचे पापड दीदीला खूप आवडतात. आणि हे उडदाचे, फक्त उडदाचे पापड. हे तुम्हाला सांगू, हे बघा एकदम इझिली असं बारीक सुराहून जातं. म्हणजे असे निब्बर नाही, अजिबात नाही खायला. असे नाही तर काही काही बरेच जण पापड बनवतात ना, त्यांचे असे निब्बर होतात, खायची इच्छा नाही होत आहे. हे भाजून जरी खाल्ले तरी प्रॉब्लेम नाही, आणि तळून खाल्ले तरी, तळून आणि छान लागतात. पण गॅसवर भाजूनही खाल्ले तरी चांगले. आणि हे नाचणीचे पण पापड खूप तुकडे झाले काल माझ्याकडून. नाचणीच्या पापडांमध्ये ना तीळ आणि जिरं घातलेलं असतं ना, खूप छान लागते खायला. हे मस्तच. आता हे सगळं पापड वगैरे वेगळे करते. पापडात चटणी बनवायची आणि हे पापड दीदीसाठी पिशवीत भरून ठेवते, नरम होत नाही म्हणून. पण ते अगोदर पहिले भाजी टाकते. भाजीसाठी तेल जास्त होतं तर मी काढून घेतलं बघा, काही थोडंसं पुन्हा यात ओतून घेतलं डाळीला होईल म्हणून. थोडीशी मोहरी घातली आणि भरपूर असं जिरं, खूप जिरं घातलं. जिरं मला खूप लागतं. लसूण आणि कढीपत्ता. कांदा खूप बारीक नाही केला, कारण फ्लॉवरला असं झालं पाहिजे, एकदम बारीक नको. असा जाडसरच ठेवलाय. आणि टोमॅटो पण मी हातानेच कापून घेतलाय. चांगलं परतून घेते. चिमणी लावली तुम्हाला पुन्हा आवाज माझा येणार नाही व्यवस्थित.
आता यासोबतच एक टमाटर जो कापून ठेवला आहे असा जाडसच कापला एकदम असा मोठा मोठा की जास्त गळू नाही द्यायचे मला यामध्ये. आता इथे ना मीठ घालते. आता भाजीला जेवढं लागणार आहे तेवढं अंदाजाने 1 चमचाभर मीठ घातलंय म्हणजे याच्यात चांगली चव उतरते. कांदा टमाट्याला चांगली चव उतरते. हे परत आहे तोपर्यंत हे फ्लॉवर चांगली स्वच्छ पाण्यात धुवून घेते, गरम पाण्यात येतात अजून. कांदा टमाटा चांगला परत नाही, कोथिंबीर कापली डाळीला पण आणि भाजीला पण. आता ही भाजी टाकून लगेच डाळीला फोडणी घालते एक साईडला. कांदा टमाटा आता बघा व्यवस्थित झालाय. मीठ घातलं ना की लगेच चांगला परततो. इथं थोडी जास्त हळद घातली, अर्ध्या चमच्याला कमी घातली. आणि यश नाही खाणार आहे ना ही भाजी, तर त्यामुळे मी आम्हाला कमीच भरलेले. तर समजा 2 चमचे मी तिखट टाकलं आणि अर्धा चमचाभरच काश्मीरी पावडर. मी बोलले दोन अगोदर पण कामाची धना पावडर संपली, पण मला आता धने भाजून वगैरे करायला वेळ मिळेल ना. इकडे तिकडे जाण्यामध्ये पाव चांगली धुवून ठेवली स्वच्छ एकदम. कालच दिलेली त्यांनी आणि आज मला भाजीला कामं आली तर बरं झालं. थोडीशी हळद फ्लावरच्या भाजीला जास्त घालत असते का, तर सगळा कलर चांगला छान लागला पाहिजे भाजीला. आज मी मुगाची आणि तुरीची डाळ घातली, शिजायला घातलेली. आज मसुराची डाळ नाही खात. तुम्हाला सांगू, मी सोमवारी गुरुवारी वगैरे काही असेल ना तर या दिवसांना मी उपवासाच्या दिवसांना मी मसुराची डाळ नाही बनवत. हे होतं आहे आता बारीक गॅसवर. आणि ह्यामधल्या गॅसवर लगेच मी डाळीला फोडणी घालते. आता डाळीचं काही दाखवत नाही. भात खूप कमी, आता मी स्वतः भात खूप कमी केला. मला एक ताई पण बोललेली आणि डॉक्टर पण बोलले की जास्त भात वगैरे नका. आता हा 2 टायमाला भात लावलाय बघा. जे चहा पिते ना, चहा पिते त्या वाटीने 1 वाटीभर लावलाय, म्हणजे दुपारच्याला पण होईल आणि रात्रीला पण होईल. यश काय भात खात नाही. आणि आज मी बरेच दिवसानंतर तुरीची डाळ टाकली शिजायला. तुरीची आणि मुगाची डाळ एकत्र थोडासा अर्धा टमाटा कापून घातलेला. तर चला आता डाळ बनवून घेते. चिमणी लावावं लागते, नाही तर ना खूप ठसकतं असं. इकडे बघा डाळीला पण फोडणी देऊन झाली. डाळ उकळते आता बारीक गॅसवर. आज तुरीचं आणि मुगाचं वरण केले, पण सगळंच टाकलं, टोमॅटो वगैरे सगळं असं सगळी छान फोडणी दिली. आणि भाजी तर बिना पाण्याचीच फ्लॉवरची भाजी होती बघा. फक्त कांदा टमाट्याचे पाणी उतरतं ना त्यावरही भाजी शिजते. त्याला शेंगा कूट वगैरे काहीच नाही टाकणार आहे, अशीच फक्त. कारण यश खाणार नाही भाजी आणि आम्हाला काही साधं सोपं काही बनवलं ना तरी चालून जातं. यश खाणार नाही, पण मग यशसाठी बनवते मी ही पापड चटणी. आता जे पापड तळून ठेवले, काही पिशवीमध्ये भरून ठेवले बाकीच्या पापड्यांसोबत, आणि याची चटणी बनवते. आता बरेच दिवसानंतर बनवते मी चटणी. खूप दिवस झाले चटणी बनवली नाही. चांगले बारीक सुकवून घेतले. आता तुम्हाला माहिती भरपूर वेळा दाखवली मी, पण तरी मी तर बोलते हे ना जास्तीत जास्त आमच्याच साईडला या नाशिक भागाला अशी चटणी बनवली जाते शक्यतो. आणि कुठं कोणी बनवत असेल तर त्यांची खूप वेगळी पद्धत आहे. पण ही फक्त आमची साधी सिंपल पद्धत आहे ना. हिला तुम्ही किती पण दिवस ठेवा ही चटणी, प्रवासात नाही काही करा, काही कुठं होत नाही. अगदी छान रंग यावा म्हणून काश्मीरी पावडर आणि थोडं तिखट, जराशी तिखट चव लागावं म्हणून आपलं हे तिखट जरासं. कारण यश खाणार आहे म्हटलं, यश जास्त तिखट खात नाही. आणि पापड ना बऱ्यापैकी थोडी खारट आहे, पापड खार वगैरे घातले. थोडंसं नमक घातलंय मी. आणि हे जे तेल आहे थोडंसं तेल इथं टाकायचं, छान असा ओलावा राहतो. बस फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केलं का बघा कलर पण सुंदर येतो. काल तिथं खाल्ली ना मी चटणी, तर हे होतं त्यात, तुम्हाला सांगितलं मी अगोदर. मी एक पण खुरसणी आणून ठेवली ताई नो, कारण मला चटणी बनवायची. पण काय सांगू, एकटीची सगळी पळापळ आणि तेवढी तब्येत पण इतकी साथ नाही देत की सगळंच मी एकटी करेल. म्हणून ती चटणी बनवायची राहिली. तिळाची पण बनवायची आणि कारळाची पण बनवायची, जी खुरसणीची चटणी म्हणतो आम्ही त्याला. तर बघा झाली ही पापड चटणी तयार, अशी कुरकुरीत. आणि बऱ्याच ठिकाणी कोण काय फोडणी घालते काय करतं, पण तो प्रकार आमच्या इकडे नाही येत आहे ना. तर ही चटणी तुम्ही कुठे प्रवासात न्या, नरम होत नाही, काही नाही, खराब होत नाही.
तर एकदम मस्त राहते अशी. गावी तर भाजून पापड घेतात चुलीमध्ये असे आपल्या आरावर, पण आपल्याकडं का आता इथं म्हणतात ना तळूनच घ्यायचे. चला ही डब्यात भरून ठेवते. भाजी झाली ते मी गॅस बंद केला, पण डाळ उकळते. मी असं बारीक गॅसवर उकळू देत असते. भाजी झाली. एकदम अशी गळू नाही द्यायची फ्लॉवर, नाही तर मग खायला चांगली लागत नाही. थोडीशी अशी हे झाली पाहिजे, अशी बोलतात ना क्रंची थोडीशी जरा. कलर बघा किती सुंदर आलाय. हळद अशी छान मीठ झाली ना भाजीला. हे बघा बिना पाण्याची छान शिजलीत भाजी. कांदा टमाटा असा थोडासा जाडसर ठेवायचा, नाही एकदम बारीक केला ना पूर्ण कढईला चिकटून जातो. आणि मग असं बिना पाणी भाजी करपत असेल थोडंसं जाडसर ठेवायचा. तो परतोपर्यंत सगळं असं भाजी शिजोपर्यंत छान एकत्र होतं ते. भाजी कढईला लागून नाही दिली. आज बऱ्याच दिवसानंतर फ्लॉवरची भाजी केली मी, छान झाली एकदम मस्त. आता डाळ पण उकळली. डाळीचा गॅस बंद करते. आता राहिल्या चपात्या करायच्या. मग आता चपात्या करायला घेत होते बघा. पीठ भिजलंय कधीचं, पण लक्षात आलं कपडे नाही टाकले. आता हे झाकून ठेवले ते आणि पहिले कपडे सुकायला घाल. तर तुम्हाला बोललेली कपडे वगैरे टाकते आणि नंतर चपात्या करते. चपात्या पण झाल्या, सगळे कामं झाले. हे बघा चपात्या वगैरे करून गॅस वगैरे सगळं स्वच्छ करून झालेत. चटणी ह्या डब्यात घातली म्हणजे नरम नको व्हायला. डाळ ह्याच टोपात ठेवली, कारण आता तो दुपारी डबे वगैरे भरून झाल्यानंतर मग मी पण इकडे कथा चालू होती. सगळे कामं करोपर्यंत कथा चालू होती बघा. आता मी स्टॉप केली. सांगते मला भांडी वगैरे सगळं झालं आहेत माझं, आवरून घेतलं इथं सगळं. आणि फक्त किचन पुसलं आहे. तिकडच्या लाद्या नाही पुसल्या मी, फक्त किचन पुसून घेतलं इथे खाली. माझे काल ते गाडीत बसून बसून माझे पाय एवढे दुखत आहे ना, किचन मी पूर्ण लाल झाली बघा. तरी फॅन लावूनच मी काम करते आतमध्ये, पण तरी खूप गरम होत आहे. हे जे कांदे वगैरे खाली करायचे कचरा होणार म्हणून मी लाद्या पुसल्या नाही. आणि गहू पण मी एकटी उचलू शकत नाही. सकाळी यश लवकर गेला आहे, साहेब त्यांच्या टायमीवर गेले, मग हे करून द्यायला मला कोण नाही. मी उचलत नाही, वजन मी अजिबात उचलत नाही आहे, म्हणून मी तसंच ठेवलं आहे सगळं. आणि मग इकडं लाद्या वगैरे मी काहीच पुसलं नाही. आई स्वच्छ काल दिदीने पुसलेलं आहे म्हणून मी काही केलं नाही. आणि आपली एक ताई विचारते मला की कथा बघण्यासाठी काय सर्च करायचं. अनुराधा आहे, ते पहिल्यापासून आपले व्हिडिओ बघते, नेहमी कमेंट असते ते ताईची. आणि तेच आहे, मुंबईमध्येच राहिला, तिचं माझं असं बोलणं पण होतं. तर ताई इंद्रजी महाराज कथा ऐकण्यासाठी भक्तिपद चॅनल सर्च करा. भक्तिपद चॅनल त्यांचं, त्याच्यावर लाईव्ह कथा पण असते. लाईव्ह नाही कोणाला बघता आली तर नंतर पण ते प्रसारित करतात. तर आज त्यांची नाशिकला लास्ट कथा आहे. मी तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी त्यांचं सांगत असे का ताई ज्या म्हणाल ना तर ज्याचं भाग्य असेल ते बघतीलच, आणि ते बघितल्यानंतर आपलं भाग्य नक्की चमकेल. का तर भागवत ऐकणं खूप गरजेचं आहे. भागवत का ऐकायचं आहे नो, आपल्याला काहीच कोणत्याच गोष्टी माहिती नाही. श्रीकृष्णाबद्दल आपल्याला काय माहिती आहे? फक्त राधाकृष्ण आहे, त्यांच्या आईवडील असू दे, किंवा तिकडं गोकुळातले यशोदा माता असू दे, नंद महाराज असू दे, असंच आपल्याला ते गोपी वगैरे एवढं माहिती. पण त्यांच्या सखा कोण होते, त्यांचं काय काय, या मीराबाईला का जन्म भेटला असा, का ती इतकी विरहामध्ये होती, तुम्हाला इतक्या छोट्या छोट्या गोष्टी ऐकायला भेटतील का तुम्ही ते कधीच कुठल्याही पुस्तकात तुम्हाला ते ऐकायला भेटणार नाही किंवा वाचायला भेटणार नाही. खूप ग्रंथ वाचावं लागेल तेव्हा. तुम्ही बघितलं आहे मेघा दीदीची मैत्रीण मेघाने किती वाचून झालं आहे. आत्ताच्या पिढीमध्ये कोण एवढं करत नाही ताईंनो. भागवत ऐकणं, श्रीमद भागवत वाचन करणं, त्याचं पठण करणं आणि त्याच्यापर्यंत पोचणं. आणि भागवत कधी वाचायचं असतं? पूर्ण भगवद्गीता पूर्ण झाल्यानंतरच त्याचा दुसरा क्रम असतो श्रीमद भागवत. आत्ताचे मुलं मुली कोणच करत नाही हे सगळं, कोण करत नाही त्यांना, खूप क्वचितच असे. आणि सुरुवातीला भक्तीमध्ये गेली त्यांच्या घरात, म्हणजे असं आहे की देवाला एवढं नाही मानायची पहिलं काही. पण जेव्हापासून मी आपल्या स्वामींचे गुरुवार वगैरे करायला घेतले, ती मला विचारून करायची सगळं काही, कसं काय करू, हे करू ते करू. त्यांनी सगळे गुरुवारपासून, स्वामींच्या गुरुवारपासून, आणि कधी पण आहे ना गुरुभक्तीतूनच आपण पुढे जातो. गुरुभक्ती केल्याशिवाय आपल्या पुढची भक्ती करता येत नाही. सर्वात अगोदर भोलेबाबांची भक्ती होती आपल्याकडून, तेव्हा गुरुकृपा होती आपल्यावर. गुरु भक्ती झाल्यानंतर आपण पुढचं श्रीकृष्णाच्या भक्तिमार्गात जातो. तर श्रीकृष्णाची भक्ती करण्यासाठी अगोदर खूप भोलेबाबांची सेवा करावी लागते, गुरूंची सेवा करावी लागते.
त्यानंतर आपण श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये उतरू. श्रीकृष्णाची भक्ती केली म्हणजे आपण पार झालो, मग त्याच्यापुढे दुसरं काही नाही. आणि आत्ताची पिढी बघा, ही मेघा आता बघितलं तुम्ही, व्यंकटेश स्तोत्र असू द्यात, इतकं तिने एवढ्या वाचन झाले आता, एवढ्या म्हणजे रोज नित्यनेमाने ती वाचन करते. ज्यांना शक्य होईल त्यांनी कथा तरी ऐकत आहे. कथेतून तुम्हाला खूप काही भेटेल. नाही तुम्ही एवढं पठण करू शकत, कमीत कमी श्रवण तरी करा. मी तर बोलेल की बाबा कुठले न व्हिडिओ बघता, अगदी माझेसुद्धा न व्हिडिओ बघता, पण तुम्ही त्यांचे व्हिडिओ ऐका त्या भागवत कथेतून ऐका. भागवत कथा म्हणजे खूप, म्हणजे त्याच्यासारखं पुण्य कुठलंच नाही. चला असू द्या. आता काय माहिती किती ताईंना पटेल, किती ताईंना नाही पटणार हे मला नाही माहिती, पण मी माझ्या अनुभवावरून सांगते. आणि आमच्या घरामध्ये आम्ही जे करतो ते सांगत असते. आणि मी कोणालाही चांगलंच सांगण्याचा प्रयत्न करते. आता कोणाला काय घेता येईल त्यांनी घ्या बघा, असं काही हे नाही आहे. मी तर अगदी एवढं सांगते, माझेसुद्धा नका व्हिडिओ बघू, पण ते व्हिडिओ ऐका तुम्ही, त्यात खरं आपलं आहे ते. हे काय, हे भौतिक जीवन आहे आपलं. आता मी बघा, असे कांदे ओतून दिले तिथं, दरवाजा बंद करून घेतला तर हवेने सगळा कचरा बाहेर जातो. आणि एकदम साईडला ओतले म्हणजे कचरा इथलेतच भरून घ्यायला होईल. हे थोडेसे आहेत. आणि हे जे आहे ना, हे एकदम निवडलेले, यांच्यामध्ये अजिबात पाला पाचोळा काहीच नाही आहे. हे जास्त आहेत असे, तर हे निवडून एका जाळीमध्ये भरून ठेवते. आणि हे दोन्ही हे टपांमध्ये भरून ठेवते. टप खाली करून आणले. एका टपामध्ये लसूण भरून ठेवला आहे तो सगळा, कारण याच्यामध्ये पाचोळा जर असं ना तर ते खराब होतील, म्हणून निवडून ठेवणं गरजेचं आहे. आणि ते काही डायरेक्ट जाळीमध्ये ओतले तरी चालतं आहे. आणि ते करायला घेत होते तर हे आलेत बघा, ही संत्र्याची बर्फी, नागपूरची स्पेशल, ओरिजिनल एकदम. तर त्यांचा मित्र गेलेलं तिकडं, तर त्याने आणले. दोनही आणलेले, तर एक कामावर घेऊन गेले, बोले बाकीची माणसं खातील ना. एक इथे ठेवलेत मला घरी, मी खोललं नाही अजून, पण आता खोलते, तुम्हाला दाखवते बघा. मी आता खोललं पॅकेट. मागे पण एकदा सचिन भाऊ इथं होते ना, त्या रोहिणीच्या ऑफिसमधून आली होती, एकदम ओरिजिनल तिकडची, खूप छान होती. एकदम प्युअर संत्र्यापासून तिथे बनवली जाते, एकदम असा ताजा फ्लेवर. नरम येतात ते, निघाला पण माझ्याकडून पॅक आहे त्याच्यामध्ये. काढून घेतली अशी, एकदम नरम आहेत बघा संत्र्याचे, एकदम सॉफ्ट आहे, खायला खूप छान लागते. जसे आपण घरात संत्रे खातो ना, सेम तेच आहे सगळं. यात जास्त शुगर वगैरे नाही राहत आहे, कारण मागे पण आणलेली एकदा तेव्हा खाल्ली ना, खायला छान आहे. चला ती काढली तरी मी खाते, बाकीची ठेवते, दीदी खाईल आल्यानंतर. आणि इथे आणलेत ह्या चवळीच्या शेंगा, तर याची मला भाजी बनवायची आहे. आता निवडून ठेवणार आहे फक्त. हे माझं मागचे पुढचे शेंडे असे कापून घेणार आहे, बाकीचं याला कट नाही करणार आहे. जेव्हा बनवायचं त्यावेळेला धुवून मग कापणार. आता फक्त हे साईडचं असं निवडून ठेवायचं, कारण याला असं मध्ये ना शिरा असतात, त्या पण काढायला लागतात. अशा रबरमध्ये मला वाटतं अर्धा किलो असणार आहे, म्हणून हे वरती पण वजन असतं यांना खूप. चला निवडून घेते हे सगळं. चला ठीक आहे, असू द्या ताईंनो. आता ह्या व्हिडिओला मी इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.